बघा, कंसामध्ये 5चा घात यम भागीला 5चा घात वजा 3 कंस पूर्ण गुणीला 5चा घात 4 बराबर 5चा घात 20. तर यम बराबर किती? विस्तार सूत्रे या प्रकरणाशी तादात्म्य पावणारा हा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. एक सूत्र आम्ही इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलं, जसं की एचा घात यम भागीला एचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो? एचा घात यम वजा यन याप्रमाणे. लक्षात घ्या. मग यानुसार इथं मूळ सारखं आहे, हे ए मूळ आहे, इथं यम घात आहे, इथं घात यन आहे. मात्र इथं मूळ ए सारखा आहे. मुळाचा विचार केला तर इथं सुद्धा मूळ 5 हे सारखं असताना दिसते. म्हणून प्रस्तुत विस्तारासम मांडणी करा. जसं की कंसामध्ये 5चा घात यम, ह्या घाताघाताची काय करायची म्हणते? या घाताघाताची वजाबाकी करायची. हे यम इथं मांडा, वजाबाकी करायची म्हणून वजा चिन्ह, आणि हे वजा 3 कंसामध्ये का मांडायचे? लेकरांनो, 2 चिन्ह सलग एकमेकाला लागून आले असतील तर एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करा. हा गणितीय गुणधर्म. हे तुमच्या लक्षात ही स्पर्धेची वाट चालता चालता येईलच. ह्या सगळ्या गोष्टी लक्ष द्या. पुढे चला सर. ही गोष्ट आटपली इथं. हा कंस काढला आम्ही. आता इथं गुणीला 5चा घात 4 आहे बराबर 5चा घात 20. तर यम बराबर किती असा प्रश्न विचारला. पहिल्याने ही प्रोसेस पूर्ण करून घ्या. जसं की 5चा घात यम वजा गुणीला वजा, कंसाबाहेरील वजा चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणीला, म्हणून एक सूत्र आहे वजा गुणीला वजा बराबर काय तर अधिक. ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. वजा गुणीला वजा अधिक सर, आणि हे 3 याला गुणीला 5/4 आहेत. समोर 5चा घात 20 आहे. आता बघा, आणखी एक सूत्र आम्ही विस्तार सूत्रे प्रकरणात इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलं. ते सूत्र म्हणजे एचा घात यम गुणीला एचा घात यन असेल तर इथं या सूत्राचा विस्तार कसा होतो सर? तर एचा घात यम अधिक यन. लक्षात घ्या. म्हणजे या घाताघाताची बेरीज करायची असते. मग या सूत्राचा म्हणजे विस्ताराचा अवलंब इथं सुद्धा मूळ सारखा आहे, इथं सुद्धा मूळ सारखा आहे. इथं मूळ ए आहे, इथं मूळ 5 आहे. असंच काहीच आहे. वर्णन इथे दिसते. म्हणून प्रस्तुत सूत्राचा जसा विस्तार झाला, घाताची बेरीज, हा घात आहे 5चा यम अधिक 3, आणि इथं 4 आहे या 5चा घात. म्हणून या घाताची बेरीज करा. जसं की 5चा घात यम अधिक 3 अधिक 4 विषय आटपला. समोर 5चा घात 20. हे कुटाणा करून घ्या. म्हणजे यम अधिक 4 आणि 3 किती? 7 बराबर 5चा घात 20. हे 2 पद परस्परांना भागीला. लक्षात घ्या. हे 5 आम्ही काटू शकतो किंवा कटतात. म्हणजे यम अधिक 7 बराबर काय? 20. यमला एकटं करायचं. आता 20 कडे जाताना 7 वजा स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणीला असेल, भागीला भागीला असेल, गुणीला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे गणितीय गुणधर्म पक्की लक्षात ठेवा. ही वजाबाकी 13 सर. म्हणजे आपल्याला जी यमची किंमत विचारली, यमची किंमत किती? 13. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाकसर गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात, कष्टतात. वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो. का तर गणित हा विषय सोपा व्हावा. लक्षात. आणि ग्रुपमध्ये अभ्यासले गेलेले प्रश्न आपल्या
फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील. दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल आणि गणिताची भीती उरणार नाही. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निःशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही.